बातमी आहे नालासोपाऱ्यातून। नालासोपाऱ्यातील एका शाळेमध्ये बांगलादेशचा झेंडा दिसत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओनंतर आता हिंदू संघटनांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान नालासोपारा पश्चिमेकडील पांचाल नगर येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात हा ध्वज दिसतोय। या घटनेनंतर बजरंग दलासह हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतलाय। टीम हिंदू युनायटेडने शाळेमध्ये जाऊन पोलिसांसोबत शाळेमध्ये जाऊन हिंदू गट सुद्धा आहे आणि त्यासोबतच हे ध्वज काढण्याचा प्रकार इथे घडलेला आहे। हे ध्वज काढण्यात आले। वसई भागातील बजरंग दलाने सुद्धा बांगलादेशी तिरंगा फडकवण्याविरुद्ध कडक इशारा दिलाय। त्यांनी म्हटलंय की हे भारतीय भूमीवर फक्त भारताचा तिरंगा ध्वज फडकेल। खरं तर बांगलादेशामध्ये आता हिंदूंवर अत्याचार होण्याच्या सततच्या घटना समोर येत असताना हा प्रकार आता घडल्यामुळे यावर आता मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। जेव्हा बांगलादेशातील आपल्या बहिणी आणि मुलींची सुरक्षा धोक्यात असते तेव्हा अशा निदर्शनांमुळे भारताचा स्वाभिमान दुखावला जातो असं देखील आता म्हटलं जात आहे। खरं तर हिंदू समुदायाच्या वतीने आता बजरंग दलाचा एक स्पष्ट इशारा देण्यात आलाय। या भूमीवर फक्त भारताचा तिरंगा ध्वज फडकेल। देशाविरुद्ध कृती करणाऱ्या कोणालाही बजरंग दल कडक प्रत्युत्तर देईल अशा शब्दांमध्ये आता संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता या घटनेला एक वेगळंच रूप पाहायला मिळतंय आणि खरं तर या घटनेनंतर आता हिंदू संघटनांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला पाहायला मिळतो।